सर्वांना नमस्कार. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे THR आणि SCM यांच्या नोंदी आपण डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये दररोज कशा करायच्या. अनेक अंगणवाडी सेविका नोंदी करत असताना बऱ्याच चुका त्या ठिकाणी करत आहेत आणि ज्यामुळं मग आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे पर्यवेक्षिका मॅडम असतील किंवा CDPO सर मॅडम असतील यांच्या पोषण ट्रॅकर डॅशबोर्डमध्ये जो अहवाल तयार होतो त्या संबंधीचा त्यामध्ये मग तुम्ही कमी रिपोर्टिंग केलेली आहे असं त्या ठिकाणी दिसून येते. त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत की 1 दिवसासाठी, 7 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, 25 दिवसासाठी आणि 30 दिवसांसाठी THR SCM मिळालेले लाभार्थी किती आहेत. मग जसं आपण पुढं जातो म्हणजे 1 मध्ये आपल्याला जर 100 बेनिफिशियरी दिसत असतील तर 7 मध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा कमी दिसतात, 15 मध्ये त्याच्यापेक्षा कमी, 25 मध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि मग यामध्ये युनिफॉर्मिटी राहत नाही. आणि तसा विचार करायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ते 6चे लाभार्थी वगळता इतर सर्व लाभार्थ्यांना THR दिला जातो आणि हा THR दर महिन्याला 25 दिवसांचा दिला जातो. मग अशा केसेसमध्ये असं असतानाही की 25 दिवसांचा आपण आहार प्रत्येक महिन्यामध्ये देतो आणि तरीसुद्धा आपली लाभार्थी संख्या जी आहे ती 1 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये जास्त दिसून येते. असं का होतंय? अंगणवाडी सेविका काय चुकी करतायत आणि नोंदणी करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत. तर आजच्या आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. डेली ट्रॅकिंगमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यावं लागेल. आपला जो काही रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल आणि MPIN असेल त्याच्या माध्यमातून आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचं आहे. आता मी आधीच लॉग इन केलेलं असल्यानं अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे. याला आपण होम पेज मराठीमध्ये मुख्य पृष्ठ म्हणतो. इथं आल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय आहेत डेली ट्रॅकिंगमध्ये जाण्याचे. एक तर तुम्हाला वरतीच दिसतंय, हा इथं वरतीच डेली ट्रॅकिंग हा पर्याय आहे आणि दुसरा इथं फुटरमध्ये आहे, म्हणजे सर्वात खाली तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणून पण आपल्याला डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये जाता येते. तर आपल्याला जे सुटेबल आणि योग्य ऑप्शन वाटत असेल त्याचा आपण उपयोग करायचा आहे. तर आपण आता पहिल्यांदा वरती डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलला क्लिक करूया. इथं आल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येईल. इथं डेटा लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळं अंगणवाडी सेविका यांनी हे जे सर्कल तुम्हाला इथं फिरताना दिसत होते हे पूर्णतः फिरण्याची प्रक्रिया होईपर्यंत आपण वेट करावा. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डेटा असल्या कारणानं हे पेज लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. अनेकदा असंही होतं की कदाचित आपण या आधी सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला या पेजवरती दिसते आणि तसं जर तुम्हाला दिसत असेल की बाबा ही माहिती चुकीची दिसते, तर अशा केसमध्ये आपण वरती दिलेलं जे एक रिफ्रेशचं बटन आहे याचा वापर केला पाहिजे. जेव्हा केव्हा आपण हे रिफ्रेश बटन प्रेस करतो तेव्हा हा सगळा जो डेटा आहे हा रिफ्रेश केला जातो आणि मग त्याच्यामध्ये बदल होतो. तर अशा वेळेस जेव्हा केव्हा तुम्हाला इथं असलेली माहिती चुकीची वाटेल किंवा तुम्हाला वाटेल की ही माहिती मी भरलेली नाही, तर अशा केसमध्ये आपण या रिफ्रेश बटनाला क्लिक करायचं. कदाचित मागची सेव्ह केलेली माहिती कधी या ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नसल्यामुळे किंवा स्पीड नसल्यामुळं किंवा इतरही अनेक कारणांमुळं ती माहिती आपल्याला ठिकाणी दिसून येते. आजचा आपला जो विषय आहे THR SCMची नोंदणी कशी करायची आणि नोंदणी करत असताना अंगणवाडी सेविका काय चुकी करतात याच्याकडे आपण वळूया. आता पहिल्यांदा आपण वरती बघतोय की अंगणवाडीची स्थिती आहे आजची, की अंगणवाडी सेंटर बंद आहे की उघडे आहे, खुले आहे. तर या ठिकाणी ओपन दिसतंय. त्यानंतर अंगणवाडी सेंटरचा फोटो काढलाय नाही काढलाय. त्यानंतर आहे अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स. आता त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 वेगळे ऑप्शन्स दिसतात, अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स. कुठल्याही एका पर्यायामध्ये जाऊन आपल्याला
दोन्ही प्रकारचे जे ऑप्शन्स आहेत त्याचा उपयोग करून घेता येतो. म्हणजे आपण अटेंडन्समध्ये जरी गेलो तरी आपल्याला मॉर्निंग स्नॅक्स पण मार्क करता येतं आणि मॉर्निंग स्नॅक्समध्ये जरी गेलो तरी अटेंडन्स पण आपल्याला त्या ठिकाणी मार्क करता येते. तर अशा पद्धतीनं आपण एकाच वेळेस एका मुलासाठी त्याची उपस्थिती पण आणि त्याला दिलेला सकाळचा नाश्ता पण या ठिकाणी मार्क करू शकतो. तर अनेक अंगणवाडी सेविकांची इथंच चुकी होते. त्यांना वाटते की बाबा आपण इथं 2-2 ठिकाणी क्लिक केलेला आहे, याचा अर्थ आपण SCM पण या ठिकाणी सबमिट केलेला आहे. परंतु असं नाही. ही जे चेक बॉक्सेस आहे हे स्पष्ट स्वरूपात तुम्ही वरती बघत असाल, इथं अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स लिहिलेलं आहे. म्हणजे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता या संबंधीची माहिती आपण या पेजमध्ये भरत आहोत. आणि त्याचं हेडर जे आहे म्हणजे इथं जे लिहिलेलं तुम्हाला ऑप्शन्स दिसतंय याचं नाव पण अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक्स दिलेलं आहे, म्हणजे उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता. पण अनेकदा अंगणवाडी सेविकांची इथं चुकी होते की ते वरच्या याच्यामध्ये 2 ठिकाणी मार्क करतात, मग त्यांना वाटतं की बाबा आपण SCM पण मार्क केलेला आहे आणि मग ते खाली येऊन SCM भरत नाहीत. ते फक्त एकदाच इथं महिन्यातून येऊन THR भरतात आणि 3 ते 6च्या मुलांचं SCM दररोज भरायचा असतो तो भरत नाहीत. कारण अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्समध्ये 3 ते 6 वर्षाचीच मुलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असल्याने आणि त्यांच्या नावासमोर असलेले 2 चेकबॉक्सला आपण क्लिक करत असल्याने काही अंगणवाडी सेविकांचा असा गैरसमज होतो की बाबा आपण त्या दिवशीचा SCM मार्क केलेला आहे, परंतु तसं नाही. जरी हे सेक्शन THR आणि SCM साठी असेल, म्हणजे यामध्ये प्रेग्नंट वुमन, लॅक्टेटिंग मदर, चिल्ड्रन 6 मंथ टू 3 इयर्स आणि ॲडल्ट्स अँड गर्ल्स आकांक्षित जिल्ह्यांसाठी असतील, तरी या सेक्शनमध्ये म्हणजे याच पर्यायामध्ये तुम्हाला 3 ते 6चा पण हा पर्याय दिसेल. जरी तुम्हाला THR हा महिन्यातून एकदा भरायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला दररोज या पर्यायामध्ये येऊन या 3 ते 6च्या मुलांसाठी SCM दररोज भरावा लागेल. एकदा तुम्ही प्रेग्नंट वुमनसाठी THR भरला तर तुम्हाला परत त्या ठिकाणी जाऊन पुन्हा नोंद करण्याची गरज नाही. तसंच लॅक्टेटिंग मदर, मुलांच्या 6 महिने 3 वर्षांच्या बाबतीत, जास्त आपल्या किशोरवयीन मुली असतील त्यांच्या बाबतीत. परंतु 3 ते 6 वर्षांच्या मुलांच्या बाबतीत तसं होत नाही. SCM ही दररोज देणारी बाब असल्या कारणाने आणि अंगणवाडीमध्ये येत असलेल्या मुलांना आपण दररोज गरम ताजा आहार देत असल्याने त्याची नोंदणीसुद्धा आपल्याला दररोज करणं अपेक्षित आहे आणि म्हणून THR SCM या पर्यायामध्ये आपल्याला दररोज यावं लागेल आणि 3 ते 6 वर्षाची मुलं ही जी कॅटेगरी आहे हे सिलेक्ट करून त्या मुलांना आपल्याला SCMची नोंदणी करावी लागेल. आता पहिल्यांदा आपण कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये जाऊन THR साठी नोंदणी करत असताना काय काळजी आपण घेतली पाहिजे ते आपण पहिल्यांदा बघूया. तर आपण लॅक्टेटिंग मदर या कॅटेगरीला क्लिक करूया. स्तनदा माता या कॅटेगरीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडं असलेल्या सगळ्या स्तनदा मातांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. 1 मिनिट आपण थांबूया. तर अशा पद्धतीनं आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या सर्व स्तनदा माता यांची यादी आपल्यासमोर येईल. प्रत्येक स्तनदा माता यांच्या नावासमोर 2 रेडिओ बटन तुम्हाला दिसतील आणि ते 2 रेडिओ बटन जे आहेत ते आहेत एक SCM आणि दुसरे THR. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 3 ते 6ची मुलं वगळता इतर कुणालाही SCM देत नाही, म्हणून हे जे पर्याय असतील हे आपल्यासाठी बंद असतील. आपल्याला केवळ THRच या सगळ्यांसाठी मार्क करता येईल 3 ते 6 वगळता. परंतु या ठिकाणी तुम्हाला हेही बटन बंद दिसतील कारण आधीच यांनी THR दिलेला आहे चालू महिन्यासाठी. तर आपण या ठिकाणी बघत असू तर इथं तुम्हाला आधीच 25 दिवसासाठी THR प्रत्येक बेनिफिशरीला दिलेला दिसेल. यांना पण 25 दिवसाचा दिलेला, यांना पण 25 दिवसाचा, यांना पण 25 दिवसाचा. म्हणजे याआधीच 25 दिवसांची एंट्री या ठिकाणी केलेली असल्याने आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये एंट्री करता येणार नाही. तर आपण जेव्हा केव्हा THRची नोंद या ठिकाणी करू तेव्हा आपण या लाभार्थीच्या नावाखाली 3 ऑप्शन्स आहेत. एक पतीचे नाव, दुसरा त्यांना THR किती दिवसांचा दिला आणि SCM किती दिवसांचा दिला. तर आता स्तनदा मातांना आपण THR देतो. दुसऱ्या पर्यायामध्ये आपण बघितलं पाहिजे की किती दिवसासाठी आपण THR या ठिकाणी दिलेला आहे. तिथं जर 25 दिवसापेक्षा कमी काउंट तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ आपण चुकीचा पर्याय त्या ठिकाणी निवडलेला आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या लाभार्थ्याला THR देण्यासाठी जातो
तेव्हा तिथं 3 पर्याय आपल्याला दिलेले असतात. एक 7 दिवस, एक 15 दिवस आणि एक 25 दिवस. 7 आणि 15 हे जे पर्याय आहे हे वेगवेगळ्या राज्यांना गृहीत धरून त्या ठिकाणी देण्यात आलेले असून महाराष्ट्र राज्यामध्ये आपण 25 दिवसांचा THR प्रत्येक महिन्यामध्ये देत असतो आणि म्हणून आपल्याला 25 दिवसांचा पर्याय निवडणं आवश्यक असतं किंवा अपेक्षित असतं आणि तो आपण निवडला पाहिजे. परंतु तरीसुद्धा अनेक अंगणवाडी सेविका चुकीने किंवा अनावधानाने त्या ठिकाणी 25 दिवसांऐवजी 7 किंवा 15 असा पर्याय निवडतात आणि त्यामुळे मग रिपोर्टमध्ये अशा पद्धतीचा अहवाल जो मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितला की 1 दिवसामध्ये आपल्याला जास्त काउंट दिसतो, 7 दिवसामध्ये त्याच्यापेक्षा कमी दिसतो, 15 दिवसामध्ये त्याच्यापेक्षा कमी दिसतो, अशा पद्धतीनं मग तो अहवाल ह्या सगळ्या चुकांमुळे त्या ठिकाणी दिसतो. तुम्हाला वाटतं की आपण THR दिलाय, परंतु तुमच्या हे लक्षात नसतं की आपण चुकीने त्या ठिकाणी 25 दिवसांऐवजी 7 किंवा 15 हा पर्याय निवडलेला आहे. आणि जोपर्यंत मग तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम किंवा CDPO सर मॅडम असतील त्यांच्या मार्फत याबद्दल अवगत करून दिलं जात नाही, तोपर्यंत मग तुमच्या लक्षात ते येत नाही की बाबा आपण या महिलेला किंवा या मुलाला 7 किंवा 15 दिवसांचा पर्याय निवडून THR ची नोंदणी केलेली आहे. आता सगळ्यांना काळजी ही करायची आहे की जेव्हा केव्हा आपण THR कुठल्याही लाभार्थ्याला देऊ तेव्हा THR दिल्यानंतर मागं जाऊन पुन्हा एकदा आपण या डेली ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये यायचं आणि त्यांच्या नावाखाली हा जो 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे THR गिव्हन डेज, किती दिवसांसाठी आपण दिलेला आहे हा जो पर्याय आहे, तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की किती दिवसांची नोंदणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. सपोज जर 25 दिवस दिसत असेल तर तुम्ही व्यवस्थित नोंदणी केलेली आहे आणि जर तुम्हाला 7 आणि 15 दिसत असेल तर मग तुम्हाला पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला पुन्हा त्या ठिकाणी नोंदणी करावी लागेल, कारण आपल्याला त्या महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यासाठी 25 दिवसांचा तो क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे, कारण आपण आधीच त्यांना 25 दिवसांचा THR दिलेला आहे. मग कदाचित तुम्ही जर 7 दिवसांची नोंदणी केलेली असेल तर आपण उदाहरणार्थ बघूया की मग तुम्हाला काय करता येईल. आता तुम्हाला ती नोंदणी मध्ये दुरुस्ती करायची आहे, म्हणजे 25 दिवसांचा तो क्रायटेरिया फुलफिल झाला पाहिजे. याच्यासाठी आपण मग काय करावं यासाठी तुम्हाला पर्याय सांगतो. सपोज एखाद्या अंगणवाडी सेविकेने 7 दिवसांची एंट्री केलेली आहे, तर एका दिवशी एकदाच आपण एंट्री करू शकतो. म्हणजे मी आज 7 दिवसांची एंट्री केली, THR दिला म्हणून, तर मला परत आज त्याच्यामध्ये कुठली दुरुस्ती किंवा त्याच्यामध्ये कुठलीही संख्या ॲड करता येणार नाही किंवा जोडता येणार नाही. म्हणून मग आजच्या दिवस आपण थांबायचं. उद्या पुन्हा जेव्हा आपण अंगणवाडी सेंटर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ओपन करू तेव्हा त्या लाभार्थ्याला आपल्याकडं 2 पर्याय आहेत. आता तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये 2 पर्याय दिसतील, एक तर 7 आणि दुसरा 15. 25 दिवसांचा पर्याय त्या ठिकाणी नसेल, कारण एका महिन्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त आपण 30 दिवसांचा आहार एखाद्या लाभार्थ्याला देऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त देता येत नाही, कारण इन ॲन ॲव्हरेज जर आपण पकडला तर सरासरी एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. मग दिवस जर 30 असतात एका महिन्यात तर त्याच्यापेक्षा जास्त तर आहार देता येणारच नाही टेक्निकली, तांत्रिकदृष्ट्या. म्हणून जो 25 दिवसांचा पर्याय असेल तो त्या ठिकाणी नसेल, कारण 25 आणि आधीचा दिलेला 7 असा मग ते 32 दिवस होऊन जातील आणि म्हणून मग तो 25 दिवसांचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला नसतो. आता आपल्याकडं शिल्लक असेल 7 आणि 15 दिवसांचा पर्याय, तर तुमच्याकडं 2 ऑप्शन आहेत THR मार्क करण्यासाठी. आता आधी तुम्ही जो दिलेला आहे 7 त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आणखी दिवस जोडू शकता. म्हणजे आधी 7 दिलेला आहे तर आज परत 7 देऊ शकता, म्हणजे 14 दिवस होतील. उद्या परत तुम्ही 7 देणार, 21 होणार आणि त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आणखी 7 देणार म्हणजे 28 होणार. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा जो 25 दिवसांचा क्रायटेरिया आहे तो परिपूर्ण होईल. याही व्यतिरिक्त दुसरा पर्याय तुमच्याकडे हा आहे की आधी 7 दिलेला आहे, मग आज तुम्ही 15 देणार म्हणजे 15 + 7 असं तुमचं 22 दिवस होणार. उद्या परत जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करणार तर तुमच्याकडं 15 दिवसांचा पण पर्याय नसेल. आता तुमच्याकडं फक्त 7 दिवसांचा पर्याय असेल, कारण आपण आधीच 22 दिवसांचा THR दिलेला आहे. जर 15 दिवसाचा पर्याय तिथं असेल तर ते 37 म्हणजे 37 दिवस होतील. 25 दिवसांचा जर असेल तर ते 47 दिवस होतील. म्हणून ते दोन्हीही पर्याय त्या ठिकाणी नसतील. केवळ 7 दिवसांचा पर्याय असेल तर आपण तिसऱ्या दिवशी 7 हा पर्याय निवडून सबमिट करू शकतो. म्हणजे पहिल्या दिवसाचा 7, दुसऱ्या दिवसाचा 15 म्हणजे 22 आणि तिसऱ्या दिवसाचा परत 7, म्हणजे असे 29 दिवसांचा THR त्या लाभार्थ्याला दिला असं त्या महिन्यामध्ये दिसेल. परंतु
काही हरकत नाही. आपल्याला त्या महिन्यासाठी 25 दिवसांचा क्रायटेरिया फुलफिल किंवा परिपूर्ण करायचा असल्याने आणि तुमच्याकडून THRची नोंदणी करताना चुकी झालेली असल्याने तुम्हाला या पद्धतीनं ऑप्शन्स त्या ठिकाणी सिलेक्ट करावे लागलेत. त्यामुळं घाबरायची किंवा काळजी करायची काही हरकत नाही किंवा काही गरज नाही. फक्त यानंतर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की बाबा यानंतर जेव्हा केव्हा आपण THRची नोंदणी करू तेव्हा आपण 25 दिवसांचाच पर्याय त्या ठिकाणी सिलेक्ट करू. तर अशा पद्धतीनं आपल्याकडून जर काही चुकी झालेली असेल तर ह्या पद्धतीनं आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो. तुम्हाला जर तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम, CDPO सर मॅडम जर सांगत असतील की बाबा तुमचा THR सबमिट झालेला आम्हाला 25 दिवसामध्ये दिसत नाही, तर पहिल्यांदा या यादीमध्ये आपण बघितलं पाहिजे की या लाभार्थ्यांच्या नावाखाली कुणाच्या नावाखाली 25 दिवसापेक्षा कमी तर दिलेले दिवस दिसत नाही यानं, म्हणजे 15 किंवा 7 तर दिसत नाही यानं. तसं दिसत असेल तर मी आधीच सांगितलं त्या पद्धतीनं आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आणखी दिवस ॲड करून घेऊ शकतो. दुरुस्ती म्हणजे दुरुस्ती करता येत नाही. दुरुस्ती म्हणजे आपण त्याच्यामध्ये दिवस ॲड करून घेऊ शकतो. जसं मी आधीच सांगितलं 7 जर दिलेलं असेल तर आणखी 3 वेळा 7-7च्या एंट्र्या कराव्या लागतील तुम्हाला किंवा 1 वेळा 7 आणि 1 वेळा 15 करावं लागेल. अशा पद्धतीनं आपण ते 25 दिवसांचा जो आपला क्रायटेरिया आहे तो परिपूर्ण करून घेऊ शकतो. हे झाले THRच्या बाबतीत. आता आपण SCM कडे वळूया. त्यासाठी आपण मागं जाऊया. मागं गेल्यानंतर 3 ते 6 वर्षांची जी मुलांची यादी आहे ते या ठिकाणी आपण ओपन करूया. आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा लाभार्थ्यांच्या नावासमोर 2 पर्याय आहेत. 2 रेडिओ बटन आहेत, एक SCM आणि एक THR. आता 3 ते 6 वर्षांच्या मुलांना आपण महाराष्ट्रामध्ये SCM देतो, THR देत नाही आणि म्हणून मग आपल्यासाठी हा जो THRचा पर्याय आहे हा बंद असेल. आपल्याला THR या ठिकाणी देता येणार नाही आणि SCMचा पर्याय तुमच्यासमोर खुला असेल. SCM आपण या ठिकाणी देऊ शकतो. मग आपल्याला प्रत्येक मुलाच्या SCM नावासमोरील जो SCMच्या खाली दिलेले जे रेडिओ बटन आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. जसं जसं आपण क्लिक करत जाणार तसं तसं इथं राईट साईडला तुम्ही बघत असाल इथं ही संख्या मोजत जाणार, ॲड होत जाणार. जसं मी 3रा सिलेक्ट केला तर इथं 3 होणार, 4था सिलेक्ट केला 4 होणार. हे काळजीपूर्वक प्रत्येक मुलाच्या नावासमोरील त्या रेडिओ बटनाला म्हणजे त्या दिवशी तुमच्या अंगणवाडी केंद्रात जी मुलं उपस्थित असतील त्या प्रत्येकाच्या नावासमोरील रेडिओ बटनला SCMच्या तुम्हाला क्लिक करावं लागेल. म्हणजे साधारणतः तुम्ही ज्या मुलांना SCM दिला असेल त्यांच्या नावासमोरील तुम्हाला त्या SCM बटनाला क्लिक करावं लागेल आणि खाली आल्यानंतर इथं हा एक पर्याय दिलेला SCM टाईप. याच्यामध्ये आता आपण शिजवलेला आहार त्या ठिकाणी देत असल्या कारणानं कुक मील या ठिकाणी म्हणायचं आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं. आता इथं सबमिट केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की इंटरनेटची स्पीड व्यवस्थित नसल्या कारणानं किंवा बऱ्याचदा आता आपण एखाद्या वेळेस वायफायला कनेक्ट आहे त्याची पण स्पीड आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आहे किंवा आणखी एखादं कारण असू शकतं, ॲप्लिकेशनवरती लोड असेल. तर अशा वेळेस सबमिट बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला एखाद्या वेळेस असा मेसेज पॉपअप होतो की ॲप इज टेकिंग टाईम, प्लीज ट्राय लेटर. मग असा जर मेसेज तुम्हाला येत असेल तर असं समजायचं की बाबा आपण या ठिकाणी जे काही नोंदणी केलेली आहे ही यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली नाही, सबमिट झालेली नाही. आणि मग अशा वेळी आपल्याला थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे हे सबमिट करण्यासाठी. आपण एक 5-10 मिनटं 20 मिनटं थांबून जायचं आणि पुन्हा मग इथं येऊन SCMची नोंदणी करायची. शक्यतो असा हा मेसेज येत नाही, परंतु कदाचित जर तुम्हाला एखाद्या वेळेस असा हा मेसेज येत असेल तर हे गृहीत धरायचं नाही की बाबा आपली नोंदणी ही यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली आहे. ती नोंदणी संपादित करण्यात आलेली नसते. त्यामध्ये तुम्ही पुन्हा थोड्या वेळाने नोंदणी करणे अपेक्षित असते आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचा तो मेसेज दाखवलेला असतो की सद्यस्थितीमध्ये ॲप डेटा अपडेट करण्यासाठी वेळ घेत आहे, कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी SCMची नोंदणी करत असताना ही काळजी घ्यायची आहे. परत दररोज आपल्याला हे बघायचं आहे की एखाद्या मुलाला आपण SCMची नोंदणी केल्यानंतर त्याच्या नावाखाली किती दिवसांसाठी SCM दिलेलं हे पण दिलेलं असतं. तर हे पण आपण काळजीपूर्वक तपासलं पाहिजे की बाबा आपण ज्या नोंदी करतोय ते दिसत आहेत का. जर समजा त्या ठिकाणी दिसत नसेल तर याचा अर्थ असा आहे की आपण काहीतरी चुकी केलेली आहे. म्हणजे
कदाचित आपल्याला तसा मेसेज आला असेल, आपण गृहीत धरलं की बाबा नोंदणी सक्सेसफुल झालेली आहे, परंतु ती झालेली नसेल किंवा हे बटणं सिलेक्ट करत असताना, रेडिओ बटनाला क्लिक करत असताना घाईघाईमध्ये आपण पटापट प्रत्येक बटनाला क्लिक करत आहे आणि करत असताना मग एखादा मुलगा त्यातून सुटून गेला, असंही होऊ शकतं. कारण या लिस्टमधल्या प्रत्येक मुलाला तुम्हाला सिलेक्ट करणं मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. कारण प्रत्येकच बाळ तुमच्या अंगणवाडीमध्ये आज हजर असेल असं होत नाही. आणि म्हणून मग आपण त्या प्रत्येक मुलाच्या नावाखालील SCM गिव्हन डेज याला सुद्धा काळजीपूर्वक तपासलं पाहिजे. आणि आपल्याला जर असं आढळत असेल की बाबा काही मुलांना SCM दिलेला दिसत नाही, तर अशा मुलांच्या नोंदणी मग आपण तात्काळ करून घेतल्या पाहिजे. कारण SCMच्या बाबतीत असं असतं की तुमचा दिवस गेला म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करता येत नाही. म्हणजे त्या दिवशीचा SCM तुमच्या पुन्हा कधी नोंदवता येणार नाही. THRच्या बाबतीत आपल्याकडे दिवस असतात. पूर्ण 30 दिवसांमध्ये आपण कधीही THRची नोंदणी करू शकतो. परंतु SCMच्या बाबतीत तसं नसतं. SCM तुम्हाला दररोजच नोंदणी करणं बंधनकारक आहे. तुमचा आजचा दिवस गेला म्हणजे त्या 30 दिवसांमधून तुमचा एक दिवस मायनस झाला. म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही 30 दिवस कधी SCM देऊ शकणार नाही. आता तुमच्याकडे 29 दिवस शिल्लक आहे. त्यातूनही एखादा दिवस तुम्ही मिस केला म्हणजे तो मायनस होत चालणार. आणि याच्यामुळं मग कधी कधी अंगणवाडी सेविका याच्याकडे लक्ष देत नाही. अंगणवाडी सेंटरमध्ये येत असतील, ओपन करत असतील फिजिकली, परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मग काही तांत्रिक कारणांमुळे असेल किंवा त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील याच्यामुळं ॲप्लिकेशनमध्ये ओपन करत नाहीत. आणि मग जी SCMच्या नोंदणी करायच्या आहेत त्या राहून जातात. आणि जेव्हा मग महिन्याच्या शेवटी आपण अहवाल बघतो तेव्हा लक्षात येतं की बाबा आपल्याकडं खूप असे कमी मुलं आहेत की ज्यांना आपण 25 दिवसांसाठी SCM दिलेला आहे किंवा 15 दिवसासाठी, 20 दिवसासाठी SCM दिलेला आहे. तर असे फार कमी मुलं निघतात. आणि ज्यांना फारच कमी दिलेलं आहे अशी जास्त मुलं निघतात. कारण आपण मध्यंतरीच्या काळात किंवा महिनाभरामध्ये ह्या गोष्टीला ट्रॅक केलं नाही, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही. आणि हे मुलं या यादीमध्ये जाऊन आपण चेक केलं नाही की बाबा कुठल्या मुलांना किती दिवसांचा SCM दिलेला आहे. त्यामुळं सर्वांना हेच सांगणं आहे की आपण दररोज या ठिकाणी हे चेक करावं की कुठल्या मुलांना किती दिवसांचा SCM दिलेला आहे. त्यामध्ये जर कोणी सुटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही हा बाळ तर आला होता, तर अशा मुलांची आपण ताबडतोब SCMची नोंदणी त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. दररोज आपण अंगणवाडी सेंटर बंद करताना किंवा घरी गेल्यानंतर केव्हा तरी एकदा पुन्हा ही SCMची यादी पडताळणी केली पाहिजे. अंगणवाडी सेंटरमध्ये आपण कदाचित एखाद्या वेळेस घाईगडबडीत असतो. अंगणवाडीमध्ये इतरही विविध कामं असतात आणि ते करत असताना मग एखाद्या वेळेस नजर चुकीनं एखादं बाळ सुटून जातं किंवा चुकीची नोंदणी त्या ठिकाणी होऊन जाते. तर ते आपण घरी गेल्यावर त्या ठिकाणी तपासलं पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे. आणि कोणी जर सुटत असेल तर त्याच दिवशी मग आपल्याकडं पर्याय असतो की आपण त्या मुलाला त्या ठिकाणी SCMची नोंदणी करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी THR आणि SCMची नोंदणी करत असताना काळजी घ्यायची आहे. आशा आहे, अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये THR SCMची नोंदणी करताना तुमच्याकडून चुकी होणार नाही. आणि तुम्ही दररोज अशा पद्धतीनं एकदा अंगणवाडीमध्ये माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पुन्हा एकदा तपासून घ्याल की कोणी सुटलंय का वगैरे. आणि जर सुटलेलं असेल तर त्याला सुद्धा आपण SCMची नोंदणी करून टाकू, जेणेकरून महिन्याच्या शेवटी जेव्हा आपल्या अंगणवाडीशी संबंधित अहवाल बनेल तेव्हा लक्षात येईल की बाबा तुम्ही केलेलं काम एकदम चांगलं काम आहे आणि तुमच्या अंगणवाडीतील जास्तीत जास्त मुलांना तुम्ही SNP प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे आहार दिलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.